राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली आहे आणि त्यात म्हणजे महत्त्वाचा पक्ष ठरला तो म्हणजे भाजप. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणत्या मतदारसंघातून भाजपचेच आमदार निवडून आले ते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाजपचे विजयी झालेले उमेदवार जळगाव शहर मतदारसंघातून सुपेश दामू भोळे हे विजयी झाले आहे. भुसावळ मतदारसंघातून सावकारे संजय वामन विजयी झालेले आहे. रावेर मतदारसंघातून अमर जावरे विजयी झालेले आहे. शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा विजय झालेले आहे. सिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावत विजय झालेले आहे. धुळे शहर मतदारसंघातून अग्रवाल अनुप ओमप्रकाश विजय झालेले आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघातून रावगेंद्र मनोहर पाटील विजय झालेले आहे. नंदुरबार मतदारसंघातून डॉक्टर विजयकुमार गावित विजय झालेले आहे. शहादा मतदारसंघातून राजेश पाडवी विजय झालेले आहे. चाळीसगाव मतदारसंघातून मंगेश रमेश चव्हाण विजय झालेले आहे. जामनेर मतदारसंघातून गिरीश दत्तनायक महाजन विजय झालेले आहे. मलकापूर मतदारसंघातून चेनुसुख संचिती विजय झालेले आहे. चिखली मतदारसंघातून श्रेता विद्याधर महाले विजय झालेले आहे. खामगाव मतदारसंघातून आकाश पुणकर विजय झालेले आहे. जळगाव जामोद मतदारसंघातून संजय कुटे श्रीराम विजय झालेले आहे. अकोट मतदारसंघातून प्रकाश गुणवंतराव बारसाकडे विजय झालेले आहे. अकोला पूर्व मतदारसंघातून रणधीर सावरकर विजय झालेले आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातून हरीश मोतीराव आप्पा पिंपळे विजय झालेले आहे. वाशिम मतदारसंघातून श्याम रामचंद्र कोडे विजय झालेले आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघातून अडसत प्रताप अरुणभाऊ विजय झालेले आहे. तिवसा मतदारसंघातून राजेश श्रीरामजी वानखडे विजय झालेले आहे. मेळघाट मतदारसंघातून केवळराम तुलसीराम काळे विजय झालेले आहे आणि हे सर्व भाजपचे उमेदवार आहेत विजय झालेले. जलपूर मतदारसंघातून प्रवीण तायडे विजय झालेले आहे. मोर्चे मतदारसंघातून चंदू आत्मारामजी यावळकर विजय झालेले आहे. मतदारसंघातून सुमित वानखडे विजय झालेले आहे. देवडी मतदारसंघातून राजेश रामभाऊ बकाने विजय झालेले आहे. हिंगणघाट मतदारसंघातून समीर त्र्यंबकराव कुवर विजय झालेले आहे. वर्धा मतदारसंघातून डॉक्टर पंकज राजेश भोयर विजय झालेले आहे. काटोल मतदारसंघातून चलसिंग बाबूलालजी ठाकूर विजय झालेले आहे. सावनेर मतदारसंघातून डॉक्टर अतिशराव देशमुख विजय झालेले आहे. हिंगणा मतदारसंघातून समीर दत्तनायक मोघे विजय झालेले आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस विजय झालेले आहे. कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे विजय झालेले आहे. गोंदिया मतदारसंघातून विनोद अग्रवाल विजय झालेले आहे. आमगाव मतदारसंघातून संजय पुरामी विजय झालेले आहे. गडचिरोली मतदारसंघातून डॉक्टर मिलिंग रामजी नरोटे विजय झालेले आहे. लाजुरा मतदारसंघातून देवराव विठोबा भोंगरे विजय झालेले आहे. चंद्रपूर मतदारसंघातून जोरगेवार किशोर गजानन विजय झालेले आहे. बल्लापूर मतदारसंघातून सुधीर गुणंगेटीवार विजय झालेले आहे. राळेगाव मतदारसंघातून डॉक्टर अशोक रामजी विजय झालेले आहे. आर्नेर मतदारसंघातून राजू नारायणराव विजय झालेले आहे. उमरखेड मतदारसंघातून किशन मोतीराम वानखडे विजय झालेले आहे. किनवट मतदारसंघातून भीमराव रामजी केराम विजय झालेले आहे. नायगाव मतदारसंघातून राजे संभाजीराव पवार विजय झालेले आहे. मुखेड मतदारसंघातून तुषार गोविंदराव राठोड विजय झालेले आहे. हिंगोली मतदारसंघातून उमरखेड मतदारसंघातून किसन मारुती वानखडे विजय झालेले आहे. मुखेड मतदारसंघातून तुषार गोविंदराव राठोड विजय झालेले आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून अतुल मोतेराव सावे विजय झालेले आहे. डोंबिवली मतदारसंघातून चव्हाण रवींद्र दत्तात्रय विजय झालेले आहे. सातारा मतदारसंघातून शिवेंद्र राजे भोसले विजय झालेले आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून अमल मोहोदराव महाडिक विजय झालेले आहे.